कल्पना करा की पुढचे काही महिने तुमच्यासाठी तुमच्या कर्माची फळं देणारी महिने आहेत. कारण शनी, आपला जो शनी प्लॅनेट आहे, तो 30 वर्षानंतर साधारण मीन राशीमध्ये येतोय. ठीक आहे. असं प्रत्येक वर्षी शनी राशी परिवर्तन होत असतं आणि रेट्रोगेट होत असतं. ओके. थोडा स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे हा, ऍस्ट्रोलॉजिकली जर बघितलं तर. पण आता 30 वर्षानंतर एक सायकल कंप्लीट होते. मीन राशी ही आपल्या राशीतली सगळ्यात शेवटची राशी आहे. ठीक आहे. तर 30 वर्षाचं जे काय होतं देणं घेणं प्रत्येक राशी बरोबर, ते कुठेतरी फुलफिल होणार आहे या पिरियडमध्ये. ठीक आहे. तुमच्या कर्माचे फळ, तुमच्या मेहनतीचं फळ कुठेतरी भेटणार आहे काही लोकांसाठी. आणि काही लोकांसाठी जर तुम्ही बरोबर केलं नसेल तर त्याचं सुद्धा फळ घेण्यासाठी तुम्ही रेडी राहा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जागतिकदृष्ट्या काय परिणाम होणार आहे आणि भारतावरती काय परिणाम होणार आहे या गोष्टीचा. कारण शनी कर्माचा फलदाता आहे, बरोबर. आणि मीन राशी जी आहे ती अध्यात्माची आहे, ती मोक्षची आहे, ती शेवटची आहे, अंत दाखवते, एक न्यू बिगिनिंग दाखवते. तर काय एक्झॅक्टली ह्याचा परिणाम आपल्या देशावरती होणार आहे, आपल्या सगळ्यांवरती होणार आहे, आज हेच आपण डिस्कस करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. ओके. आणि तुमच्या लग्न राशीपासून आपण बघूया की कसा परिणाम होणार आहे तुमच्या आयुष्यावरती. हे साधारण रेट्रोगेट पिरियड जो आहे ना, तो साधारण जुलै 27 टू डिसेंबर पर्यंत आहे. तर बघूया आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती ह्याचा परिणाम काय होतो. पहिलं बघूया जागतिक दृष्ट्या ह्याचा परिणाम काय होतो. जागतिक दृष्ट्या आर्थिक गोष्टींमध्ये काहीतरी निर्णय येणं अशा टाईपचं दिसतंय मला. आर्थिक व्यवस्था बदलणं असं काही होऊ शकतं. पाण्याशी संबंधित काही प्रश्न खूप चर्चेत येऊ शकतात. ओके. मानसिक आरोग्याविषयी जागृती जास्त वाढू शकते ह्या पिरियडमध्ये जागतिकदृष्ट्या पण. AI तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये अजून जास्त ग्रोथ होऊ शकते, की म्हणजे जागतिकदृष्ट्या त्याच्यावरती जास्त भर दिला जाईल. आध्यात्मिक गोष्टींकडे लोकांचा कल वाढेल एनी हाऊ. ओके. भ्रष्टाचार किंवा काही लपवलेल्या गोष्टींना जागतिकदृष्ट्या बाहेर येऊ शकतात. ओके. जसं स्विस बँकचं वगैरे झालेलं तशा टाईपचा एक ना, जे लपून ठेवलेला काळा धन वगैरे आहे तशा टाईपचं काही होण्याचे चान्सेस आता ह्या पिरियडमध्ये मला जास्त दिसत आहे. भारतावरती परिणाम ह्याचा बघितला तर मला असं दिसतंय की नवीन धोरणे आणि कठोर नियम येऊ शकतात. पाणी व्यवस्थापनावरती काही निर्णय येऊ शकतात. मे बी असं होऊ शकतं की भारत आणि पाकिस्तानचं जे पाण्याचा वाद मागे शांत झालेला तो परत विवादात येऊ शकतो. धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांकडे आकर्षण वाढू शकतं. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात एक जे पहिलं नव्हतं दिसत ते थोडं जास्त आपल्याला दिसू शकतं. त्याच्यासाठी जास्त कठोर नियम येऊ शकतात, त्याच्यासाठी काही धोरणे बनवू शकतात जे की खूप फायद्याचं असेल. पायाभूत सुविधांचा विचार करता काही नियम येऊ शकतात जे की खूप जास्त दीर्घकाळ चालणार आहेत. अशा टाईपचे काही नियम ऍड होऊ शकतात नियमावलीमध्ये लग्नानुसार. ओके. लग्न म्हणजे काय आहे, तुमचं जे कुंडली असते. ओके. मी इथे फोटो लावते आणि तिकडे तुमचा जो फर्स्ट हाऊस असतो त्याच्यामध्ये ही दिसणारी जी राशी आहे, म्हणजे दिसणारा जे नंबर आहे ते तुमचं लग्न आहे. ठीक आहे. नंबर म्हणजे त्या राशीचा नंबर आहे. 1 ते 12 राशी असतात, राशीचा नंबर इथे लिहिलेला असतो आणि ते तुमचं लग्न आहे. तर ते तुमचं जे कोणतं लग्न आहे त्या हिशोबाने तुम्ही हे रिडिंग चेक करून बघू शकता. ते जास्त अॅक्युरेट राहतं. पहिलं, जर तुमच्या त्या कुंडलीमध्ये है ना फर्स्ट हाऊस मध्ये तुमचा 1 नंबर दिला असेल तर मेष राशी येते. तर मेष राशीवरती ह्या गोष्टीचा परिणाम कसा होणार आहे, तर असं दिसतंय तुमच्या ना 12th हाऊस मध्ये म्हणजे शनी असणार आहेत आता. ओके. 12व्या घरात तिकडची ऊर्जा हे करणार आहेत, ऍक्टिव्ह करणार आहेत. ज्या घरात असतात त्या घराची ऊर्जा ऍक्टिव्ह करतात. तर तुमच्या 12th हाऊस मध्ये शनी रेट्रोगेट होतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो अचानक. ओके. आणि परदेशासंबंधी एखादी संधी भेटू शकते, बाहेर ट्रॅव्हल करू शकता तुम्ही खूप जास्त असं दिसतंय मला. झोपेसंबंधी किंवा मानसिक ताण संबंधी थोडासा हे होऊ शकतो, म्हणजे ना विचार येऊ शकतो, खूप जास्त स्ट्रेस होऊ शकतं. ओके. जुने कर्म आणि अपूर्ण गोष्टी समोर येऊ शकतात ज्याला तुम्हाला हे करावं लागेल, म्हणजे कम्प्लीट करावं लागेल. तुम्ही पळू शकत नाहीये. ठीक आहे. जर काय करावं यांच्यासाठी बघितलं तर ध्यान करणं महत्वाचं आहे. बिकॉज 12वं घर जे आहे तुमचं
मोक्षचं आहे, तुमचं ध्यानाचं आहे, तुमचं अध्यात्माचं आहे. ओके, समवेअर तुम्ही इथे जेव्हा शनी रेट्रोगेट होता त्यावेळेला तुम्हाला कळतं की प्रत्येक गोष्ट माझ्या हातात नाहीये, काही गोष्टी मला सरेंडर पण कराव्या लागतील. ठीक आहे, आणि जर तुम्ही नाही केलं तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला, म्हणजे खर्चावरती नियंत्रण वगैरे करावं लागेल, कारण 12वं घर खर्चाचं पण असतं. ठीक आहे, त्यामुळे दान धर्म करा, अननेसेसरी खर्च होणार नाही. ओके, जर दान धर्म केला तर. ओके, तर वृषभ राशीसाठी आपण बघूया. जर तुमचं वृषभ लग्न आहे तर मग तुमचा 11व्या घरावरती परिणाम होतोय. मध्ये असं दिसतंय मला की मित्र परिवारात बदल होऊ शकतो तुमच्या. ओके, नवीन लोक भेटू शकतात, जुने संपर्क तुटून नवीन लोक आयुष्यात येणं, अशा टाईपचं काही घडताना दिसतंय मला. उत्पन्नाचा स्रोत बद्दल तुम्ही फेरविचार करू शकता, काही नवीन ऑपॉर्च्युनिटी तशा येऊ शकतात किंवा जॉब चेंजचे ऑपॉर्च्युनिटी येऊ शकतात. लॉंग टर्म साठी काही इन्व्हेस्टमेंट वगैरे करण्याबद्दल तुम्ही विचार करताल असं दिसतंय. ओके, आणि काय करावं, ह्यांना नेटवर्क तयार करा आणि लोभ टाळा. ओके, जास्त हाव नाही करायला पाहिजे बेसिकली. ओके, मिथुन राशीचं जर बघितलं तर तुमच्या 10व्या घरामध्ये शनी रेट्रोगेट होत आहे, तर ह्याचा परिणाम तुमच्या ना करिअरमध्ये जबाबदाऱ्या वाढतील. ओके, आणि पदोन्नती मिळू शकते, तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ भेटू शकतं, पण वरिष्ठांकडून परीक्षा होऊ शकते. म्हणजे ऑफकोर्स आहे बघा, तुम्हाला ग्रोथ भेटणार आहे, तुम्हाला सक्सेस भेटणार आहे, तर एक्झामला पण सामोरे जावंच लागेल तुम्हाला. ओके, कामात शिस्त अति आवश्यक आहे तुमच्या. ओके, आणि बिकॉज वर्क हाऊस मध्येच रेट्रोगेट होतात शनी, तर थोडं जास्त लक्ष त्याच्याकडे द्यायला लागेल तुम्हाला. आणि काय करावं इकडे असं दिसतंय मला की प्रामाणिकपणाने जे काही काम आलंय ते करा. थोडा फायदा कमी, थोडं है ना अप्रिशिएशन कमी असलं तरी चालतंय, पण म्हणजे अप्रिशिएशन त्यांच्याकडनं न विचार करता तुम्ही वरच्याकडनं विचार करा. ठीक आहे, शनी बिलकुल तुमच्या कामावरती लक्ष ठेवता आणि त्याचं फळ इकडनं नाही भेटलं तर कुठून ना कुठून नक्की भेटेल, ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा. ओके, कर्क राशीसाठी जर बघितलं तर ह्यांच्या 9व्या भावावरती परिणाम होतोय, आणि असं दिसतंय की भाग्यावर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्हाला स्वतःच्या कर्मावरती भर द्यावा लागेल. ठीक आहे, थोडेसे आळशी, थोडेसे बघता येईल, करता येईल, करूया, अशा टाईपचे इमोशनल काइंड ऑफ पर्सन असतात, पण थोडासा प्रॉब्लेम आता शनी तुम्हाला देणार आहे. ओके, काम करा, उठा है ना, आणि वेळेला महत्व देणं तुम्ही शिकताल. ओके, उच्च शिक्षण, अध्यात्म आणि लांबचा प्रवासाचे योग आहेत. ओके, तुमच्या आयुष्यामध्ये गुरु किंवा मार्गदर्शक ना थोडा चेंज होऊ शकतो. ओके, आणि ह्यांच्यासाठी जर बघितलं काय करावं, ज्ञान वाढवा आणि अहंकार टाळा. ओके, कारण इगो थोडासा वाढलेला असू शकतो ह्यांचा. ओके, सिंह राशीसाठी बघितलं तर 8व्या घरावरती परिणाम होतो ह्यांच्या. लग्न त्यांचं सिंह आहे त्यांचं. ओके, तर ह्यांच्या 8व्या घरावरती परिणाम होतोय, तर अचानक बदल होऊ शकतात. ओके, वारसा, विमा, कर्ज याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल तुम्हाला, आणि गूढशास्त्र आणि अध्यात्माकडे आकर्षण अजून जास्त वाढू शकतं. म्हणजे ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी अशा टाईपच्या गोष्टी शिकायला, किंवा दुसरं सायकोलॉजी रिलेटेड समथिंग ना, ज्या दिसत नाहीत गोष्टी, मानसिक जे प्रॉब्लेम आहेत तशा टाईपच्या अभ्यासात म्हणजे ना इंटरेस्ट वाढू शकतो. मग अभ्यास करू शकता किंवा मग तशा टाईपचं हे करू शकता तुम्ही, म्हणजे व्हिडिओज वगैरे जास्त बघू शकता असं दिसतंय. ओके, मानसिक परिवर्तन डेफिनेटली घडेल. म्हणजे आतापर्यंत तुम्ही एकदम पूर्व विचार करत होता, आता एकदम पश्चिम विचार होऊ शकतो तुमचा असं दिसतंय. ठीक आहे, तर काय करावं, धैर्य ठेवा. ओके, आणि आर्थिक जोखीम टाळा. खूप जास्त मोठा रिस्क घेऊन कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका अचानक. डिसेंबर पर्यंत तरी स्थगित करा जे काही मोठे डिसिजन जर घ्यायचे असतील तर. ओके, कन्या राशीवरती ह्या ट्रान्झिटचा परिणाम मला असं दिसतंय 7व्या घरावरती होतोय, तर कन्या तुमचं लग्न असेल तर याचा परिणाम असं दिसतंय विवाह आणि पार्टनरशिपची परीक्षा होऊ शकते. कोण किती पाण्यात, कोण खरंच खरं आहे का, हे तुम्हाला बिलकुल चांगला असेल जर तुमचा पार्टनर तर खरा निघून येईल, की असं काही होईल की तुम्हाला जाणवेल यार हा एकदम बेस्ट पर्सन आहे माझ्या आयुष्यातला, है ना. किंवा मग असं होऊ शकतं की जर तो माणूस बरोबर नसेल, खूप दिवसापासून चिटिंग वगैरे होत असेल, तर ते पण समोर येणं असं टाईपचं दिसतंय मला. ओके, नात्यातील गैरसमज दूर करण्याची वेळ आहे ही. ओके, जर
खरंच मिसअंडरस्टँडिंग, नॉर्मल मिसअंडरस्टँडिंग होती चुकीच्या गैरसमजीमुळे, तर ते थोडंसं रिझॉल्व्ह होऊ शकतं. व्यवसायात भागीदारी थोडंसं ना विचार करून करा, कारण टेस्ट होणार आहे. ठीक आहे, असं नाही म्हणत आहे की वाईटच होणार आहे, असं नाही म्हणत आहे की चांगलंच होणार आहे. इट्स लाईक अ न्यूट्रल. चांगलं असेल तर चांगलंच होईल, वाईट असेल तर मग ते तुमच्या समोर येणार आहे. मग ते रिलेशनशिप मध्ये असेल, म्हणजे लग्नामध्ये असेल किंवा मग पार्टनरशिप मध्ये असेल. ओके. आणि काय करावं, संवाद स्पष्ट ठेवा. ठीक आहे, तुम्हाला जे वाटतंय, तुम्हाला जे जाणवतंय, तुम्ही बोला, विचारा, क्वेश्चन करा. हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तुला राशीमध्ये 6व्या घरावरती परिणाम होतोय याचा, आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय मला की आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, आणि कोर्ट कचेरी संबंधी स्पर्धा परीक्षेमध्ये ह्यांना थोडंसं संयम ठेवावा लागेल. तुम्हाला थोडंसं मागे उडणारी लोक येऊ शकतात लाईफमध्ये. ओके. कामाचा ताण वाढू शकतो. काय करावं, यांच्यासाठी नियमित व्यायाम करा, आरोग्यावरती जास्त लक्ष द्या, आणि एक शिस्त पाळा प्रत्येक गोष्टीमध्ये, तर तुम्हाला थोडं चांगलं राहील. तर ज्यांची वृश्चिक लग्न आहे त्यांच्या 5व्या हाऊसमध्ये होत आहे शनीचं ट्रान्झिट, तर त्याप्रमाणे असं दिसतंय त्याचा परिणाम आपल्या प्रेम संबंध किंवा अफेअर, लव्ह अफेअर वगैरे आहे त्याची परीक्षा होऊ शकते. ठीक आहे. मुलांच्या जबाबदारी थोडासा भर पडू शकतो. सौजन्यशीलता क्षेत्रामध्ये मेहनतीनंतर यश भेटेल, किंवा तुम्ही जे काही काम करत असाल त्याच्यामध्ये थोडं हार्डवर्क करावं लागेल तुम्हाला, आणि त्यानंतर यश तर भेटणार आहे हे तर दिसतंय, कारण शनी कर्माचे फलदाते आणि वृश्चिक मेहनती असतात थोडे. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला हे होईल. ओके. फायदाच होईल. काय करावं, भावना ज्या आहेत ना तुमच्या त्या स्पष्ट ठेवा. ठीक आहे. आतल्यात हे न राहता, म्हणजे आतल्यात विचार न करता स्पष्ट बोला आपलं जे काय आहे ते. धनु राशीसाठी मला असं दिसतंय की त्यांच्या चौथ्या हाऊसमध्ये रेट्रोगेट होत आहेत शनी. याचा परिणाम मला असं दिसतंय घर, मालमत्ता, वाहनांशी संबंधी काही निर्णय होऊ शकतात. ओके. आईच्या आरोग्याकडे थोडं जास्त लक्ष द्या. घरातील वातावरण बदलेल. ओके. आणि ते चांगल्यासाठी असेल बेसिकली. ठीक आहे. काय करावं यांच्यासाठी, यांच्या कुटुंबाच्या हाऊसमध्ये, आईच्या हाऊसमध्ये शनी रेट्रोगेट होतात, तर ह्यांनी थोडंसं कुटुंबाला वेळ द्या, आईला वेळ द्या. हे केलेलं चांगलं राहील. मकर राशीसाठी जर आपण बघितलं तर मला असं दिसतंय की 3ऱ्या हाऊसमध्ये ह्यांचा परिणाम होतोय. ओके. 3ऱ्या हाऊसमध्ये शनी रेट्रोगेट होत आहेत, तर ह्याचा परिणाम मला असा दिसतोय की धैर्य आणि आत्मविश्वासाची परीक्षा होईल तुमच्या. ठीक आहे. लहान प्रवास होऊ शकतो. भावंडांशी संबंध सुधारवण्याची गरज आहे, म्हणजे ना जर काही मिसअंडरस्टँडिंग असतील, प्रॉब्लेम असतील, तर हा शनी रेट्रोगेट तुम्हाला असं सांगतोय की ते मिसअंडरस्टँडिंग रिझॉल्व्ह करा. ओके. गोष्टी बेटर होताना दिसत आहेत मला त्या भावंडांमध्ये. ओके. आणि काय करावं, इथे मला असं दिसतंय की संयमाने संवाद साधा. तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल. तुम्ही चुकीचं बोलताल तर गोष्टी तुमच्यावरती उलट्या होऊ शकतात. ठीक आहे. तर थोडा संयम ठेवा. आणि कुंभ राशीसाठी 2ऱ्या हाऊसमध्ये शनी रेट्रोगेट होतात, तर ह्याचा परिणाम आर्थिक नियोजन अति 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 महत्वाचं आहे यांच्यासाठी, बिकॉज यांच्या फायनान्शियल म्हणजे मनी हाऊसमध्ये शनी रेट्रोगेट होतात. कौटुंबिक जबाबदारी वाढतील तुमच्या. ओके. बोलण्यामुळे वादविवाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यावरती संयम ठेवा थोडासा. ओके. वाणीवरती इथे काय करावं हेच दिसतंय मला की वाणीवरती नियंत्रण ठेवा, आणि आर्थिक थोडंसं होल्ड करून ठेवा. अचानक कुठलाही निर्णय घेऊ नका. ओके. मीन राशीमध्ये जर बघितलं तर मीन ज्यांचं लग्न आहे त्यांच्यामध्ये मला असं दिसतंय की 1st हाऊसमध्ये तुमच्या शनी रेट्रोगेट होतात, तुमच्याच राशीत होतात बेसिकली. यांचं असं दिसतंय की संपूर्ण व्यक्तिमत्व बदलेल तुमचं. ओके. जीवनाचा नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. जुनी ओळख मागे पाडून नवीन दिशा मिळू शकते तुम्हाला. आरोग्य, करिअर, नाती, विचार संबंधांमध्ये मोठं परिवर्तन होण्याचे चान्सेस दिसत आहेत मला. ओके. काय करावं, तर ह्याच्यामध्ये मला असं दिसतंय की बदलांचा स्वीकार करा. ओके. आणि शिस्त पाळा. हे तुम्हाला करायला पाहिजे. ओके. आणि एक इन जनरल जर आपण उपाय बोलायला गेलो शनी रिलेटेड, हनुमान चालीसा एव्हरीडे वाचा, ताकी शनीचा निगेटिव्ह इफेक्ट तुमच्यावरती होऊ नये म्हणून. ओके. शनिवारी ना सेवा करा, कुठल्याही प्रकारची सेवा, वृद्धाश्रमात किंवा गरजू लोकांना मदत करा.
हे खूप चांगलं आहे, अन्नदान करणं खूप चांगलं आहे. शनी कधीच म्हणत नाही की माझ्या मंदिरात या, माझ्यावरती तेल चढवा किंवा हे करा. आहे ना, ते कर्माचे फल देतात, ते कर्म मान्य नाही करणार. ठीक आहे, तुम्ही जेवढं लोकांसाठी करताल, दया भावना ठेवताल, तुमच्या घरातले जे काम करणारी लोक आहेत ती खुश राहतील तुमच्यावरती, तर आपोआप शनीचा इफेक्ट कमी होईल. ओके, तर प्रामाणिकपणे कर्म करा. कुठलंही काम करताना असं चालाकी ठेवू नका ह्या वेळेला असं म्हणू शकतो आपण. ध्यान करा, थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. ह्या पिरियडमध्ये थोडंसं करावं लागेल. असं अपूर्ण कामे पूर्ण करा आणि भीतीऐवजी ना जबाबदारी स्वीकारायला रेडी राहा, असं आपण कुठेतरी म्हणू शकतो. ह्या गोष्टी करायला पाहिजे तुम्हाला. शनी शिक्षा देत नाही, तो आपल्या कर्माचा आरसा असतो. ओके, कर्माचा आरसा आपल्याला दाखवतो. जर आपण एक सत्य, शिस्त आणि प्रामाणिकपणा स्वीकारलं तर शेवटी शनीचा आशीर्वादच आपल्याला भेटणार आहे. ओके, तुमची रास, तुमची लग्न काय आहे प्लीज मला कमेंट करून कळवा. आणि अशाच तुमच्या ॲस्ट्रोलॉजी रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, आणि माझ्यावर कनेक्ट राहा. नमस्कार.